जिल्हा रुग्णालयाला आरसीएफने दिलेली वैद्यकीय उपकरणे गायब। रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या सीएसआर खर्चामध्ये जिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या 2 कोटी 6 लाख रुपयांच्या सीएसआर निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता संजय सावंत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेल्या माहितीत जिल्हा रुग्णालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की आरसीएफ कडून कोणतीही वैद्यकीय उपकरणे किंवा निधी प्राप्त झालेला नाही। आरसीएफ कंपनीचा अधिकृत दावा आणि जिल्हा रुग्णालयाचे लेखी उत्तर यातील ही गंभीर विसंगत आता मोठ्या घोटाळ्याकडे बोट दाखवत असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे। संजय सावंत यांनी आरसीएफ कंपनीच्या 45व्या अधिकृत वार्षिक अहवालाचा 2022-23 अहवाल दिला आहे। या अहवालातील अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे पुरवणे या प्रकल्पाखाली कंपनीने 1 कोटी 31 लाख इतका खर्च दाखवला आहे। तसेच 2020-21 मध्ये वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी 75 लाख रुपये दिल्याचाही उल्लेख आहे। अशा प्रकारे 2 कोटी 6 लाख रुपये आरसीएफ कंपनीने जिल्हा रुग्णालयास दिले असल्याचे त्यांच्या सीएसआर अहवालात दर्शवत कंपनीने हा खर्च थेट केल्याचे नमूद केले आहे। संजय सावंत यांनी 20 डिसेंबर 2025 रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडे आरटीआय अर्ज दाखल केला होता। त्यांनी 2017-18 ते सन 2023 ते मार्च 2024 या कालावधीत आरसीएफच्या सीएसआर निधीतून कोणती उपकरणे दिली, त्यांची सध्याची स्थिती, किती उपकरणे नादुरुस्त आहेत, दुरुस्ती झाली का आणि उपकरणे पुरवठादार कोण आहे याबाबत माहिती मागवली होती। या अर्जावर 16 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयाचे जनमाहिती अधिकारी डॉक्टर प्रवीण कोदांडे यांनी लेखी उत्तर दिले आहे। रुग्णालयाने स्पष्ट केले की सावंत यांनी जी माहिती मागवली आहे ती निरंक माहिती आहे, म्हणजे आरसीएफ कडून एकही उपकरण किंवा निधी आलेला नाही। रुग्णालयाने ही बाब लेखी उत्तरात नमूद केल्याने आरसीएफचा 2 कोटी 6 लाख रुपये खर्च केल्याचा दावा धुळीस मिळाला आहे, अशी टीका सावंत यांनी केली। ही विसंगत अत्यंत गंभीर आहे। आरसीएफ ही केंद्र सरकारची कंपनी असून त्यांचा सीएसआर निधी जनतेचा पैसा आहे। कंपनीने अहवालात खर्च दाखवला, परंतु रुग्णालयात प्रत्यक्षात काही पोहोचले नाही, तर हा निधी कुठे गेला, उपकरणे पुरवठादार कोण, दुरुस्ती झाली का याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली असता जनसंपर्क अधिकारी राकेश कवळे यांनी आरसीएफने जे साहित्य सीएसआर द्वारे विविध संस्थांना पुरवले आहे त्याचे अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत असे स्पष्टीकरण दिले। कंपनी आणि जिल्हा रुग्णालय यांच्यात माहितीत विसंगत असल्यामुळे या प्रकरणी सीबीआय, सीएसजी तसेच राज्य शासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।